वास्तू, धार्मिक, ऐतिहासिक वास्तू सांगून इतिहासाची माहिती आपण या चॅनलवर कायम सांगत असतो. या लेण्यात आलो आहे, त्या लेण्यापासून 1 किलोमीटर ह्या दूर आहे. संभाजीनगर शहराला लागूनच. निसर्गरम्य वातावरण आहे. आता उन्हाळा असल्याने इथं जास्त पर्यटक दिसत नाहीये, पण पावसाळ्यात निसर्गरम्य हिरवगार वातावरण झाल्याने पर्यटक जास्त प्रमाणात येतात. गुफा क्रमांक 7 आहे. ही गुफा इथल्या लेण्यातील सर्वात भव्य, दिव्य आणि मोठी गुफा मानली जाते. सर्वात मोठी गुफा आणि छानशी मूर्ती कोरलेली आहे. बघा, लेणीची फिनिशिंग बघा किती छान आहे. शनी हातोड्याने एवढी परफेक्ट चोपडी फिनिशिंग कशी येईल मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपलं आताच्या काळातलं जे कटर आहे चोपडं करायचं, दगड लाकूड, त्याच्याही पेक्षा फिनिशिंग चोपडी चटक या मूर्ती आहे. त्या शनी हातोड्यानं मला तर वाटत नाही शनी हातोडावरून काहीतरी आधुनिक तंत्रज्ञान पूर्वी आपल्या भारतीय लोकांकडे होतं असं या लेणीतून दिसतंय. बघा, डिझाईन बघा किती छान आहे. तथागत गौतम बुद्धाची इथेही हुबेहूब बोलकी मूर्ती लेणीमध्ये. या लेणीमध्ये अंधार आहे. दोन्हीकडून साईडला भीती वाटते आपल्याला. काही मध्ये कुत्रे बित्रे असू शकता. या साईड नाही मध्ये अंधार आहे, तिकडे आपण जाणार नाही आता. फक्त तुम्हाला इथून डिझाईन दाखवतोय, खांबावरची कलरची डिझाईन. असं काही जण असं म्हणतात की या संभाजीनगर शहरातल्या लेणीमध्ये काही कलरच्या मूर्त्या होत्या आणि कलर होते ते पूर्वी ब्रिटिशांनी इथून चोरून नेलेले आहे असं सांगतात. त्याचे काही अवशेष, कलरचे अवशेष इथं आहे. इथं भिंतीला ते जसं अजिंठ्याला आता कलर दिसतात तसे इथंही कलर होते, पण ते ब्रिटिशांनी इथून चोरून नेलेले आहे. हे बघा, इकडे भीती वाटते पाठीमागं जायची, अंधार असल्यानं कोणी नाहीये मध्ये. इकडून छोट्या छोट्या गुफा आहे, त्या गुफाचा अंधार आहे, तिथं भीती वाटते जाण्याची, पण तरी मी दाखवते तुम्हाला. समोर एक गुफा आहे, तिथं गौतम बुद्धाची मूर्ती दिसते आणि बाहेर येताना छोट्या छोट्या गुफा आहे. या पूर्वीच्या काळी आराम करण्याच्या भिक्खूच्या रूमा आहे असं दिसतंय. त्या रूमा असंच एक पलीकडच्या साईडनं दिसतंय. बघा डिझाईन बघा किती छानशी डिझाईन आहे, मशीन कोरली अशी दिसते. निसर्गरम्य वातावरणात ही लेणी पसरलेली आहे. डबल तेळे लेणी आहे, पण वरची लेणी काही कारणास्तव डिपार्टमेंटनं ती लेणी बंद केलेली आहे, कारण तिथं दगड ढासळतात धोक्याची लेणी आहे. हा मोठा सभागृह हॉल आहे. या हॉलमध्ये कुठेही मूर्ती दिसत नाहीये, फक्त सभागृह हॉल आहे. पूर्वीच्या काळी बौद्ध भिक्खू इथं सभा घेतात असं दिसतंय लॉजिक लावून आपल्या, कारण मध्ये मूर्ती नाहीये. छोटीशी रूम आहे, इकडूनही छोटीशी रूम आहे आणि इकडूनही छोटीशी रूम आहे, पण तिथं एकही मूर्ती नाही, फक्त सभागृह हॉल आहे असं दिसतंय. आता इथून वरती एक लेणी आहे, तिथं वरती जाऊया आपण. खूप निसर्गरम्य वातावरणात ही लेणी आहे मित्रांनो. या लेणीला अवश्य भेट द्या.
आता ही जी लेणी आहे, शेवटची लेणी आपण ती बघतोय. ही लेणीमध्ये फक्त स्त्रीचं हे दाखवलेलं आहे. स्त्रीचे सौंदर्य चित्रण या लेणीत दाखवलेले आहे. बघा किती छान लेणी आहे मित्रांनो. इतकी सुंदर वास्तू आहे ना, इथं अतिशय भारी मन रमतं. आपण इथं नक्की भेट द्या. तथागत गौतम बुद्धाची झोपलेल्या अवस्थेत इथं खूप मोठी मूर्ती आहे, पण खूप हजारो वर्ष झाल्याने मूर्ती फुटली तुटली जीर्ण होत चाललेली आहे. कारण ही मूर्ती लेणीच्या थोडी बाहेर असल्याने तिला ऊन वारा लागतो, त्यामुळे ही मूर्ती थोडी खराब झालेली आहे. या लेणीमध्ये स्त्रीचे सौंदर्य दाखवलेलं आहे. पूर्वी फॅशन कशी होती बघा, इतकी भारी फॅशन होती पूर्वी भारतीय संस्कृतीत. कंबरपट्टा वगैरे ते कपडे, येथे कोरलेली मूर्ती, विशेषतः नर्तकी आणि वादक स्त्रियांच्या मूर्ती त्या काळातील फॅशन आणि सौंदर्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. त्यांच्या केसाची रचना आणि दागिने आजही आधुनिक वाटतात. स्त्री सौंदर्याची रचना या लेणीत दाखवलेली आहे. काही इतिहासकाराच्या मते या शिल्पावर बघा स्त्री सौंदर्य मूर्तीची आता काही फोडतोड झालेली आहे, कारण बरेच वर्ष लेणीला झालेलं आहे. मित्रांनो, चॅनललाही सबस्क्राईब करत चला, जेणेकरून ऐतिहासिक माहिती आपल्याला नवीन नवीन ठिकाणची बघायला भेटन. नागाचा फणा असलेली मूर्ती इथं दाखवलेली आहे. बघा, डोक्यावर नागाचा फणा आहे. दोन्हीकडून दोन नागाच्या फण्याच्या मूर्त्या. मध्ये तथागत गौतम बुद्धाची गुफामध्ये मूर्ती आहे. एकदा या निसर्गरम्य आणि छानशा या वास्तूला, लेणीला अवश्य भेट द्या आणि आपल्या भारतीय संस्कृतीची, पुरातन संस्कृती नक्की बघायला विसरू नका. भारतीय इंजिनिअरिंग कशा पद्धतीनं आपली आधुनिक होती तेही बघा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपला मराठी वारसा या यूट्यूब चॅनल आहे. कायम याच्यावर आपण ऐतिहासिक माहिती टाकत असतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ठेवा. पुढचा व्हिडिओ आपण दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणी, अजिंठा लेणी